नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रीतम माकोडे आपल्या प्रीतम सर साई कॉमर्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रो, आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत वर्ग 12वी अर्थशास्त्र कला आणि वाणिज्य विभाग या विषयातील प्रकरण पहिले सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय भाग क्रमांक 5 म्हणजेच आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये काय आहे. मित्रहो, तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वळूया आजच्या मुद्द्याकडे जो आपल्याला घ्यायचा आहे. स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये कुठली आहे. तर स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये हा प्रकरण क्रमांक 1 मधील महत्वाचा एक मुद्दा आहे. हा मुद्दा आपल्याला परीक्षेमध्ये एकतर 8 मार्क किंवा 4 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. परंतु मित्रांनो, कुठलाही प्रश्न वैशिष्ट्ये जरी विचारलेली असतील, 4 मार्कासाठी विचारलेली असतील किंवा 8 मार्कासाठी विचारलेली असतील, तर दोन्हीमध्ये आपल्याला प्रस्तावना लिहिणे खूप महत्वाचे असते. त्यामुळे आपण वैशिष्ट्यांची सर्वप्रथम प्रस्तावना बघूया आणि आपल्याला वैशिष्ट्ये विचारलेली असल्यामुळे आपला उत्तर सुद्धा हा वैशिष्ट्ये पॉइंट ऑफ व्ह्यूने फोकस सुद्धा त्याच्यावर असणे गरजेचे आहे. परंतु पार्श्वभूमीसाठी आपण त्याची प्रस्तावना लिहित असतो, तर ही प्रस्तावना शॉर्ट मध्ये असली तरीही चालेल. तर स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये जाणून घेत असताना सर्वप्रथम आपण एक नजर स्थूल अर्थशास्त्रावर टाकूया. स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे. उदाहरणार्थ, एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, एकूण बचत, सर्वसाधारण किंमत, व्यापार चक्रातील चढउतार इत्यादी घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. स्थूल अर्थशास्त्रामध्ये कोणत्याही वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जात नाही. स्थूल अर्थशास्त्रामध्ये ज्याही घटकांचा अभ्यास केला जातो ते सर्व घटक राष्ट्रीय म्हणजेच संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण घटकांच्या वर्तनांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर मित्रो, स्थूल अर्थशास्त्राची आपल्याला वैशिष्ट्ये कुठली कुठली दिलेली आहेत. तर यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे समग्र घटकांचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्रामध्ये समग्र घटकांचा अभ्यास केला जातो, म्हणजेच अर्थव्यवस्थेतील ज्या घटकांचा अभ्यास होतो त्यांचा एकत्रितरित्या अभ्यास केला जातो. दुसरा आहे उत्पन्न सिद्धांत. तिसरं वैशिष्ट्य आलेलं आहे सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. चौथं वैशिष्ट्य आहे परस्परावलंबन. पाचवं आहे राशी पद्धत. सहावं दिलेल्या वृद्धीचे प्रारूपे. सातवं आहे सर्वसाधारण किंमत पातळी आणि आठवं वैशिष्ट्य आहे धोरणाभिमुख. तर विद्यार्थी मित्रांनो, वैशिष्ट्ये आपल्याला समजा जर 4 गुणासाठी विचारलेली असेल, म्हणजे जर 4 मार्कासाठी विचारलेली असेल, तर आपण यापैकी कुठलेही 4 मुद्दे लिहिले तरी चालतील. आणि समजा जर 8 मार्कासाठी विचारलेली असेल, तर यापैकी आपल्याला पूर्ण 8ही मुद्दे लिहावे लागेल. आणि बहुधा असं होतं की प्रश्नाचे उत्तर लिहिलेले असते, परंतु आपल्याला पुरेपूर मार्क मिळत नाही. त्यामागचं कारण हे आपलं प्रेझेंटेशन. त्यामुळे सर्वप्रथम सुरुवात करत असताना प्रस्तावना लिहायची. प्रस्तावना नंतर 8 मार्कासाठी असेल तर व्याख्या लिहिली तर खूपच चांगलं. प्रस्तावना प्लस व्याख्या म्हणजेच आपला थोडा आणखी वेटेज काय होणार, वाढून जाणार. त्यानंतर आपल्याला लिहायचे वैशिष्ट्यांची मुद्दे. काय लिहायचे आहे, वैशिष्ट्यांची मुद्दे. हे मुद्दे आपण डायग्रामच्या रूपात सुद्धा मांडू शकतो. टी डायग्राम आपण काढली तर खूपच चांगलं, नाही तर ज्या पद्धतीने तुमच्या समोर स्लाइडच्या माध्यमातून प्रेझेंट केलेली आहे तशी सुद्धा आपण करू शकतो. आणि सर्वात शेवटी आपल्याला घ्यायचं आहे या मुद्द्यांचं स्पष्टीकरण. स्पष्टीकरण करत असताना मुद्द्यां सिक्वेन्स नुसारच आले पाहिजे असं काही नाही आहे, खालची वर झाले तरी चालतील. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला टोटल किती मुद्दे दिलेले आहेत, 8 मुद्दे दिलेले आहेत. 4 गुणांसाठी असेल तर यापैकी कुठलेही 4 मुद्दे आपण
सोडवू शकतो, लिहू शकतो आणि 8 गुणासाठी असेल तर आपल्याला पूर्ण 8ही मुद्दे लिहावे लागतील. तर बघा आपण वळूया आपल्या मुद्द्यांकडे. स्थूल अर्थशास्त्रांची वैशिष्ट्ये. पहिला मुद्दा आहे समग्र घटकांचा अभ्यास. समग्र या शब्दामध्येच सर्व काही लपलेलं आहे. समग्र घटकांचा अभ्यास म्हणजेच स्थूल घटकांचा अभ्यास किंवा एकत्रित घटकांचा अभ्यास किंवा सकल घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्र इत्यादी कोणत्याही वैयक्तिक घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. एकदम महत्वाचं हे वाक्य आपण इथे घेतलेलं आहे की वैयक्तिक घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जात नाही. वैयक्तिक घटकांचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मग वैयक्तिक घटक कुठले आहे? तर वैयक्तिक घटक म्हणजे जसं व्यक्तीचे वैयक्तिक उत्पन्न, एखाद्या व्यक्तीचं वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक उत्पादन हे वैयक्तिक घटक आहे. यांचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जाईल, स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जाणार नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा मिळालेला आपल्याला उत्पन्न सिद्धांत. उत्पन्न हा शब्द दिसल्याबरोबर आपल्या लक्षात येऊन जाते की कुठलं उत्पन्न आहे? राष्ट्रीय उत्पन्न. कोणतं उत्पन्न आहे? राष्ट्रीय उत्पन्न. आता राष्ट्रीय उत्पन्नाचे सिद्धांत आणि भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न हे वित्तीय वर्षामध्ये मोजलं जातं आणि आपलं वित्तीय वर्ष आहे 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये भारतामध्ये किंवा आपल्या राष्ट्रामध्ये जे काही उत्पन्न राष्ट्राला झालेलं असतं त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतो. ठीक आहे. तर स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना कशाशी निगडित आहे? कशाचा अभ्यास करताय? राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्याचे विविध घटक कुठले आहे, मापन पद्धती कोणती आहे आणि सामाजिक लेखांकनाचा अभ्यास करते. स्थूल अर्थशास्त्र हे राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्नाचे विविध घटक, मापन पद्धती आणि सामाजिक लेखांकनाचा अभ्यास करते. एकूण मागणी व एकूण पुरवठा तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढ-उतार, व्यापार चक्रातील तेजी, मंदी यांच्या कारणांचे व बदलांचे देखील स्पष्टीकरण स्थूल अर्थशास्त्रात केले जाते. एकूण मागणी काय आहे? समग्र मागणी काय आहे? एकूण पुरवठा किती होतो आहे? राष्ट्रीय उत्पन्नामधील चढ-उतार काय आहे? उत्पन्न वाढते आहे, कमी होत आहे, वाढत आहे, कमी होत आहे. व्यापार चक्रातील तेजी किंवा मंदी असेल याच्या कारणांचे व बदलांचे देखील स्पष्टीकरण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केले जाते. मग राष्ट्रीय उत्पन्न काय? एका विशिष्ट कालावधीमध्ये राष्ट्राचे असलेले उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. मग राष्ट्रीय उत्पन्नाचे घटक कुठले आहे? तर मित्रहो घटक तर मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यानंतर मापन पद्धती सुद्धा सांगणार आहे. परंतु एक गोष्ट आताच सांगतो आहे की राष्ट्रीय उत्पन्नावर आपल्याला वर्ग 12वी अर्थशास्त्रामध्ये एक प्रकरण सुद्धा आलेलं आहे. कुठले कुठले घटक आपण याच्यामध्ये घेतो? जसं आहे जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन. त्यानंतर येतं एनडीपी, निव्वळ देशांतर्गत उत्पादन. त्यानंतर आपण घेऊ शकतो जीएनपी, स्थूल राष्ट्रीय उत्पादन किंवा सकल राष्ट्रीय उत्पादन. त्यानंतर एनएनपी म्हणजेच निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. तर हे राष्ट्रीय उत्पन्नाचे काही विविध घटक आहे. यांचा अभ्यास आपल्याला स्थूल अर्थशास्त्रामध्येच करायचा आहे. आणि मग राहिला मापन पद्धती. तर मापन पद्धती किती आहे? मापन पद्धती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती. या किती आहेत मित्रांनो? या 3 आहेत. पहिली पद्धत आहे उत्पादन पद्धती. पहिली पद्धत कुठली आलेली आहे? उत्पादन पद्धती. त्यानंतर दुसरी पद्धत आहे उत्पन्न पद्धती. उत्पन्न पद्धती आणि तिसरी पद्धत आहे खर्च पद्धती. तिसरी कुठली आहे? खर्च पद्धती.
म्हणजेच पहिली पद्धत उत्पादन पद्धती, याला आउटपुट मेथड असे सुद्धा म्हणतात. दुसरी पद्धत आहे उत्पन्न पद्धती, याला इन्कम मेथड सुद्धा म्हटलं जातं. आणि खर्च पद्धती म्हणजेच एक्सपेंडिचर मेथड. या तिन्ही पद्धतींचा अभ्यास आपल्याला स्थूल अर्थशास्त्राच्या मदतीनेच करावा लागेल. उत्पन्न सिद्धांतामध्ये उत्पन्नाशी निगडित संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्नाचे विविध घटक आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापन पद्धतीचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. नंतरचा मुद्दा आलेला आहे सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. सर्वसाधारण म्हणजेच जनरल. आपल्याला एका विशिष्ट मागणीचा किंवा विशिष्ट वस्तूच्या पुरवठ्याचा अभ्यास करायचा नाही किंवा विशिष्ट वस्तूच्या किमतीचा अभ्यास करायचा नाही. आपल्याला सर्वसाधारणपणे जनरली काय मागणी होत आहे, एकूण मागणी किती आहे, एकूण पुरवठा किती आहे, वस्तूची सर्वसाधारण किंमत किती आहे, म्हणजेच वर्षभरामध्ये ज्या काही वस्तू आणि सेवांचं उत्पादन करण्यात आलेलं आहे त्यांच्या किमतीची सरासरी म्हणजे सर्वसाधारण किंमत किती आहे, याचा अभ्यास आपल्याला स्थूल अर्थशास्त्रामध्ये करायचा असतो. स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी निगडित आहे. कशाशी निगडित आहे विद्यार्थी मित्रांनो? सर्वसाधारण समतोल हा अर्थव्यवस्थेतील संपूर्ण मागणी म्हणजेच एकूण मागणी किती आहे, एकूण पुरवठा किती आहे, एकूण किंमत म्हणजेच कुठली किंमत? सर्वसाधारण किंमत. एकूण किंमत म्हणजेच कोणती? सर्वसाधारण किंमत. यांच्याशी स्थूल अर्थशास्त्र निगडित आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, परस्परावलंबन. परस्परावलंबन याचा अर्थच होतो की एकमेकांवर काय असणे? अवलंबून असणे. स्थूल अर्थशास्त्रातली आर्थिक चले ही पूर्णपणे कशी आहे? एकमेकांवर अवलंबून आहे. आर्थिक सॉरी स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणात एकूण आर्थिक चले उदाहरणार्थ उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांचे परस्परावलंबन लक्षात घेतले जाते. तर उदाहरणार्थ म्हणून घेतलेले आहे आपण गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलांचा अंतिम परिणाम उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार आणि आर्थिक वृद्धीच्या पातळीवर होतो. बघा, गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलांचा अंतिम परिणाम कशा कशावर होतो? उत्पन्नावर परिणाम होतो, एकूण उत्पादनावर परिणाम होतो, रोजगारावर परिणाम होतो. म्हणजेच गुंतवणुकीमुळे उत्पन्नात बदल होत आहे, एकूण उत्पादनात बदल होत आहे, रोजगारात बदल होत आहे आणि आर्थिक वृद्धीमध्ये सुद्धा काय होत आहे? बदल होतो आहे. आणि बघा कसं होत आहे, समजा एखाद्या देशामध्ये गुंतवणूक वाढत असेल, गुंतवणूक वाढल्यामुळे काय होणार? त्या देशाचे व्यवसाय वाढणार. व्यवसाय वाढल्यामुळे काय झालं? उत्पादन वाढलं आणि व्यवसाय वाढल्यामुळे काय झालं? रोजगाराची निर्मिती सुद्धा झाली. पण ही सुरुवात कुठून झाली? गुंतवणुकीपासून सुरुवात झाली. पण गुंतवणूक जशी जशी वाढत आहे तसा व्यवसाय वाढला, व्यवसाय वाढल्यामुळे उत्पादन वाढलं, उत्पादन वाढल्यामुळे रोजगाराची निर्मिती झाली, रोजगाराची निर्मिती झाल्यामुळे ज्या आर्थिक समस्या होत्या जसं बेकारी आहे, त्यानंतर दारिद्र्य आहे, या समस्यांचे निरासन करणे काय झाले? सोपे झाले. हे कशामुळे झाले? या समस्या नाहीशा व्हायला सुरुवात झाली, कारण काय झालं? त्या देशामध्ये रोजगाराची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. रोजगार निर्मिती झाल्यामुळे काय झालं? उत्पन्न निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि उत्पन्न वाढलं. उत्पन्न वाढलं म्हणून देशाची काय होत आहे? आर्थिक वृद्धी होत आहे आणि उत्पन्न वाढल्यामुळे आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण व्हायला सुरुवात झाली. आर्थिक वृद्धी होण्यास सुरुवात म्हणजेच मूलभूत गरजा आपल्या पूर्ण व्हायला सुरुवात होत आहे. आर्थिक वृद्धी झाली. आर्थिक वृद्धीमुळे जी काही बचत शिल्लक पडली त्या बचतीचं पुन्हा रूपांतर कशामध्ये व्हायला सुरुवात झाली? गुंतवणुकीमध्ये व्हायला सुरुवात झाली. अशा पद्धतीने हे चक्र काय आहे? चालूच राहणार. म्हणजेच आर्थिक चले जी आहेत ती चले काय आहे? एकमेकांवर पूर्णपणे अवलंबून आहे. नंतरचा मुद्दा आलेला आहे राशी पद्धत. राशी म्हणजे सकल. राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. प्राध्यापक बोल्डिंग यांच्यामध्ये जंगल म्हणजे संपूर्ण झाडाचा समुच्चय असतो, परंतु एका विशिष्ट झाडाची गुण वैशिष्ट्ये दिसून येत नाही. जंगलामध्ये जेव्हा आपण फिरतोय, आपल्याला जर जंगलाचा पूर्णपणे अभ्यास करायचा आहे तर त्यामध्ये आपल्याला एका झाडाची वैशिष्ट्ये दिसून येणार नाही.
परंतु पूर्ण जंगलाचा आपण अभ्यास करू शकतो. यातून काय लक्षात येते की सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र हा दोन्ही मधला फरक आपण बघू शकतो. म्हणजेच राशी पद्धतीमध्ये असं सांगितलंय, राशी कशाला म्हणतो आपण? राशी म्हणजे अमाऊंट. आणि अमाऊंट कशी बनते मित्रांनो? एक छोट्या उदाहरणाच्या माध्यमातून देतोय की राशी म्हणजेच काय असते? राशी म्हणजे होतं अमाऊंट. अमाऊंट कशी बनत आहे? समजा आपण 10 रुपयांचं एक चॉकलेट असं कन्सिडर केलंय. किती रुपयांचं एक चॉकलेट? 10 रुपयांचं. असे जर आपण 10 चॉकलेट घेतले, किती नॉट्स घेतले मित्रांनो? 10 चॉकलेट घेतले, म्हणजेच टोटल दुकानदाराला आपण किती देणार? 100. तर ही काय बनली आपली अमाऊंट. याला म्हणतो आपण सकल. काय म्हटलं जाते? सकल किंवा राशी. आणि ही राशी कशी बनलेली आहे, कशी आली आहे, याचा विचार न करता आपल्याला राशीचा अभ्यास करायचा आहे. म्हणजेच जंगलामध्ये किती झाडं आहेत? 10 झाडं आहेत का? कोणत्या कोणत्या प्रकारची किती झाडं आहेत याचा अभ्यास करायचा नाही. आपल्याला संपूर्ण जंगलाचा अभ्यास करायचा आहे. कुठल्याही एकाचे गुणवैशिष्ट्ये आपल्याला बघायची नसतात. राशी पद्धतीत एका घटकांचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. प्राध्यापक गोल्डिंग यांच्या मते जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय असतो, परंतु त्यात एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाही. म्हणजेच तिथे आपण सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यामधील फरक दर्शवू शकतो. नंतरचा मुद्दा आलेला आहे वृद्धीचे प्रारूपे. तर वृद्धी म्हणजेच काय? जी ग्रोथ होत आहे, ती ग्रोथ होण्यासाठी ज्या काही पॉलिसीज बनवल्या जातील, पॉलिसी आपल्याला स्थूल अर्थशास्त्राच्या मदतीने बनवता येतील. स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकास कशाचा विचार केलेला आहे? आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासाला जातो. आणि आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासातील मग विविध घटक कुठले आहे? वृद्धी केव्हा होईल? जेव्हा आपले उत्पन्न वाढेल तेव्हा वृद्धी होईल. उत्पन्न वाढणे म्हणजे वृद्धी. उत्पन्न वाढल्यामुळे काय फरक पडतो आहे? बेकारी नाहीशी होणार. त्यानंतर दारिद्र्य नाहीसे होणार. या गोष्टी नाहीसे होणार. मग सोबत काय होईल? आपलं जे राहणीमान आहे ते राहणीमान बदलणार. राहणीमानात जेव्हा फरक होत आहे म्हणजेच काय आलाय? आर्थिक विकास व्हायला सुरुवात झालेली आहे. याचे हे घटक आहेत. उत्पन्न वाढलं, आर्थिक वृद्धी झाली. आर्थिक वृद्धी झाल्यामुळे काय झालं? बेकारी नाहीशी व्हायला सुरुवात झाली, दारिद्र्य कमी व्हायला सुरुवात झालं, लोकांच्या राहणीमानामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली. लोकांच्या राहणीमानामध्ये बदल होत असेल तर याला आपण आर्थिक विकास सुद्धा म्हणतो. आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी उपयुक्त वृद्धी प्रारूपे स्थूल अर्थशास्त्रात विकसित केली जातात. उदाहरणार्थ मूलभूत व अवजड उद्योगांवर भर देणारे महानलोबीस वृद्धी प्रारूप विकासाच्या वृद्धी अभ्यासासाठी उपयुक्त ठरते. आणि महानलोबीस प्राध्यापक महानलोबीस यांनी हे वृद्धी प्रारूप कधी दिलेले आहे मित्रांनो? तर हे दिलेले आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये, म्हणजेच 1956 ते 1961च्या कालावधीमध्ये. कधी आलेली होती दुसरी पंचवार्षिक योजना? 1956 ते 1961च्या कालावधीमध्ये यांनी महानलोबीस यांनी वृद्धी प्रारूप दिलेले आहे. आणि त्यांच्या मते वृद्धी प्रारूपांमध्ये त्यांनी काय सांगितलंय की राष्ट्राची जर आपल्याला आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास घडवायचा असेल तर यासाठी जी अवजड उद्योग आहे त्या अवजड उद्योगांवर भर देणे गरजेचे आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे, आपल्याला माहितीच आहे. आणि भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे 1947 मध्ये. आणि भारतामध्ये पंचवार्षिक योजनाची सुरुवात ही 1951 पासून करण्यात आलेली आहे. पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956 या काळामध्ये, या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये राबवण्यात आली. आणि त्यावेळेस जी भर देण्यात आलेली होती ती शेतीवरच देण्यात आलेली होती, कारण भारत हा कृषी प्रधान देश म्हटला जातो. स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासाला जातो. आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी उपयुक्त वृद्धी प्रारूपे स्थूल अर्थशास्त्रात विकसित केली जातात. उदाहरणार्थ मूलभूत व अवजड उद्योगांवर भर देणारे महानलोबीस वृद्धी प्रारूप विकासाच्या वृत्ती अभ्यासासाठी उपयुक्त ठरते. हे वृद्धी प्रारूप प्राध्यापक महानलोबीस यांनी दिलेले आहे. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की शेतीबरोबर आपण मूलभूत व अवजड उद्योगांवर जर भर दिलं तर आपल्या भारताचा वृद्धी आणि विकास होण्यास चांगल्या पद्धतीने मदत होईल. नंतरचा मुद्दा आलेला आहे सर्वसाधारण किंमत पातळी. सर्वसाधारण किंमत पातळीवर आपण याच्या आधीचा जो भाग आहे, भाग क्रमांक 4, स्थूल अर्थशास्त्र, अर्थ आणि व्याप्ती, यामध्ये सुद्धा आपण चर्चा केलेली आहे.
त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी, निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास केला जातो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्य स्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी होय. आता सद्यस्थिती म्हणजेच कुठली, तर सद्यस्थिती म्हणजे आपले वित्तीय वर्ष. वित्तीय वर्ष. एका वित्तीय वर्षामध्ये ज्या काही उत्पादित केलेल्या वस्तू असतील किंवा सेवा असतील यांच्या किमतीची सरासरी म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी होय. जर सर्वसाधारण किंमत पातळीपेक्षा वस्तूंच्या किमती जास्त होत असतील तर त्याला तेजी असे म्हटलं जातं, आणि सर्वसाधारण किंमत पातळीपेक्षा वस्तूंच्या किमती जर कमी होत असतील तर त्याला मंदी असं म्हटलं जातं. म्हणजेच तेजी आणि मंदी याचा जर अभ्यास आपल्याला करायचा असेल तर आपल्याला सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास करावा लागेल, आणि सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. शेवटचा मुद्दा आलेला आहे धोरणाभिमुख. लॉर्ड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. मग आता आर्थिक समस्या कोणत्या आहेत? पहिली समस्या आलेली आहे भाववाढ नियंत्रण. भाववाढ नियंत्रणासाठी, भाववाढ म्हणजेच काय, तर भाववाढ म्हणजे काय होतं, तेजी. तेजी आणि मंदी याच्यासाठी आत्ताच आपण बघितलं की सर्वसाधारण किंमत पातळीचा आपल्याला अभ्यास करावा लागेल, आणि सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर आहे रोजगाराची निर्मिती. रोजगाराची जर निर्मिती होईल तर काय होऊ शकतं? रोजगार निर्मिती झाल्यामुळे बेकारी कमी होणार, दारिद्र्य कमी होणार. या सुद्धा राष्ट्रीय समस्या आहे. या कुण्या एकाच्या समस्याने एखाद्या गावातल्या व्यक्तीला एखाद्याला नोकरी लागलेली आहे, याचा अर्थ असा होत नाही की तो पूर्ण राष्ट्राला, आता राष्ट्राची पूर्ण बेकारी संपलेली आहे असं आपण म्हणू शकत नाहीये. जितके एकत्रितपणे रोजगारांची निर्मिती होईल हा राष्ट्रीय प्रश्न आहे, आणि हा राष्ट्रीय पातळीवरच सोडवायचा असतो, आणि राष्ट्रीय पातळीवर रोजगार निर्मितीच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे. हे एक चांगलं वैशिष्ट्य दिलेले आहे की आपण जे राष्ट्रीय आर्थिक समस्या आहे किंवा आर्थिक समस्या सोडवण्याची जी धोरणे आहे, या धोरणे बनविण्यासाठी स्थूल अर्थशास्त्रांचा पूर्णपणे उपयोग केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा या व्हिडिओमध्ये आपण बघितले होते की स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये काय आहे. पुढच्या भाग 6 मध्ये आपण बघणार आहे, आणि भाग 6 हा आपल्या प्रकरण 1 चा शेवटचा भाग असेल, ज्यामध्ये आपण बघणार आहोत की स्थूल अर्थशास्त्राचे महत्व काय आहे. तर मित्रहो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुमच्या जे जवळचे विद्यार्थी असतील, तुमचे जे काही मित्र असतील, जे वाणिज्य शाखेत किंवा कला शाखेमध्ये शिक्षण घेत आहेत, ज्यांचा अर्थशास्त्र हा विषय आहे, त्यांना सुद्धा चॅनलची लिंक शेअर करा, आणि त्यांना सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सांगा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. लवकरच आपण भेटूया पुढील भागामध्ये, ज्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे स्थूल अर्थशास्त्राचे महत्व. धन्यवाद मित्रांनो.